सकाळचे 10 वाजलेत. आज आपल्याला राशन दुकानाला सुट्टी आहे. तर जोडीदार येऊ राहिला मला न्यायला गाडीवर. तर जायचं आपल्याला बाहेर. बा जोडीदार आलाय. चाललो तर आपण बाहेर. आज बुलेट घेऊन आलाय, त्याच्यामुळं काय आज बऱ्याच दिवसातून बुलेट घेऊन आलाय. चाललो फिरायला. आत्ता काय आलं, अचानक एक जण आडवा आला तर जोराचं ब्रेक मारलं. ब्रेक जोरात मारल्यामुळं पॅन्डल खाली गेलंय. तर आता फिटरला दाखवायला चाललो. आलो तर आपण पेट्रोलपाशी. पण आत्ता काय झालं ना, एक जण असा अचानक आडवा आला ना, तर आपण काय केलं, अचानक ब्रेक मारलं. ब्रेक जोरात मारल्यामुळं काय आलं, बुलेटचं जे ब्रेक पॅन्डल आहे का ते गेलं खाली. आता ते खाली गेलं नेमकं काय, ते रॉड तुटला आहे का काय झालं ते पाहावं लागेल. कारण बुलेट बरेच दिवस झाले उभं असते. आपली नाही आहे बुलेट, ती मित्राचीच आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी कोणता रॉड आहे. हा बघा, हा रॉड असतो का, हा आहे ना. ते पॅन्डल असं खाली जाऊ राहिलं, जोरात दाबलं का आहे चाललं, रॉड तुटला आहे असं वाटतं. कारण गाडी बरेच दिवस झाले उभं होती ना, त्याच्यामुळं रॉड तुटत असतो असं मित्र म्हटलं मला. चला पाहू. गाडी आता डबल स्टँडला लावली. आता ते काय खोलायचं पाहू आता, काय तुटलं आहे का काय झालं आहे. फिटर खोलायला चालू केलं फिटरने. हळूहळू खोलू राहिलेत. काय आता खोलायच्या वेळेस पण ते आहे ना खाली जाऊ राहिले पॅन्डल, त्याच्यामुळे हळूहळू खोलू राहिलेत. काय एका हाताने पॅन्डल वर धरलं आणि मग खोलते. खोललं आता. पाहू आता काय झालंय. रॉड तर व्यवस्थित खोलला चालला आहे याचा अर्थ. पाहू. थ्रेड तर गेलेले नाहीत रॉडचे, त्याच्यामुळं रॉडच तुटला वाटतं. ते का आता हे ब्रेकचं मागचं पूर्ण ती कांडी खोलावं लागेल, त्याच्याशिवाय कळणार नाही. ते त्याच्याशिवाय निघतच नाही ना. ते ब्रेक पूर्ण खोलू राहिलेत मागून. तशी गाडी पण आता बऱ्याच दिवसातून चालू केली, त्याच्यामुळं पण झालं असं. बरेच दिवस झाले उभं होती, पण शेडमध्ये उभं असती, तशी काय पावसात वगैरे उभं नसती. हो खोललं आहे आता पूर्ण. काय झालं आहे नेमकं खोलल्यावरच कळेल. ते खोललं होतं पूर्ण, ते का रॉड नाही तुटलेलं. आता परत बसू राहिलेत. आता ते नेमकं काय तुटलं आहे ना ते सांगतो तुम्हाला. ते रॉड जिथं फिट असतं ना चिशीला, ते चिशीतून तिथून गंजून ते तुटले. आता ते काय आले, बरेच दिवस झाले. याच्या अगोदर रॉड बदलला होता, त्याच्यामुळे रॉड नाही तुटला, पण ते आता चिशीतूनच तुटले. तर आता चला वेल्डिंग करायला जायचे. चाललो तर आता वेल्डिंग करायला. हळूहळूच गाडी चालवावं लागू राहिली, कारण गाडीचं ब्रेक फेल झालेलं आहे. बुलेटचं पूर्ण ब्रेक फेल झालं आहे, त्याच्यामुळे नेमकं आहे पहा आता ही ट्रॉफिक. पुढच्या ब्रेकवर गाडी ॲडजस्ट करून राहिलो. आलो तर आता आपण वेल्डिंगवाल्यापाशी. आहे बघा, थांबली आता गाडी उभं केली, त्यांना दाखवलं आहे तिथं आता वेल्डिंग करायची. थांबू आता 2 मिनटं. पहा आता त्यांनी ते मशीन आणि ते चालू केलं आहे. गाडी पण बरेच दिवसाची. आता ती आम्ही ना 2015 साली बनवून आणली होती. काय आता आर्थिंग आणि ते जोडू राहिले वेल्डिंग करायला. आम्ही जास्त ती गाडी घेऊन फिरत नाहीत ना, ती उभाच असते, त्याच्यामुळं ते तुटलं पण असं. ही गाडी आहे ना आम्ही 2015 साली बनवून आणली होती. आणि त्याच्या अगोदर कधी बनवली होती माझ्या नाही लक्षात. आता मित्राला माहीत त्याच्या अगोदर कधी बनवली होती. पण ही गाडी बरीच जुनी आहे. हे काय चौकात केली आता वेल्डिंग चालू. तुम्हाला जर या गाडीचा पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहिजे नसेल ना, म्हणजे कधीची आहे, याचं कोणत्या सालाची आहे, ही केवढ्याला घेतली होती, या गाडीचं नेमकं पासिंग कशी व्हायची, हे सगळी माहिती मी तुम्हाला देईन. तुम्ही फक्त मला कमेंट करून सांगा. ही बुलेट आहे ना 2-3 वेळेस बनवून आणलेली आहे. आणि या गाडीवर मी सगळ्यात जास्त फिरलो असं ना. आम्ही बरंच लांब लांब गेलो त्या गाडीवर. आम्ही कधी पण याच गाडीवर फिरायचो याच्या अगोदर. पण आता काय आलं, ज्या वेळेसपासून आपण यूट्यूब व्हिडिओ बनवतोयत ना, त्याच्या अगोदरपासून आपण त्याच्यावर फिरायचं बंद केलं आहे. तर काय आता ती गाडी पण बरेच दिवसाची झाली. ते फक्त एका दिवशी कधी मधी फक्त फिरायला आणत असतो बाहेर. नाही तर त्या मित्रांनी ती शेडमध्येच लावलेली असती, एकदम व्यवस्थित ठेवलेली असती. आता तुम्हीच पहा गाडीचा कलर आणि ते किती मस्त दिसती. 2015 साली बनवलेली गाडी. त्या गाडीचा म्हणजे इतकी मस्त चमक आणि ते असं वाटतं का तरी 2015 साली बनवलेली, असं वाटतं आत्ताच नवीन घेऊन आलो. तुम्हाला कशी वाटली गाडी मला कमेंट करून नक्की सांगा. ते काय आता खालून पण वेल्डिंग करून राहिले, थोडे राहिलेले. ते जे बुश असतं का, ज्या रॉड तिथं फिट असतं त्या बुशमध्ये, ते बुश तुटले. आपल्याला वाटलं रॉडच तुटला आहे. गाडीच्या चिशीला जो कलर आहे ना, त्याने काय होतं ते वेल्डिंगमुळं तिथं आहे ना जाळ हो राहिला, म्हणजे ते पेटू राहिला कलर. त्याच्यामुळं लक्ष ठेवावं लागत आहे. कारण की इकडं पेट्रोलची टाकी आहे, ते जे जास्त पेटलं ना तर मग व्हायचं काही.
झाली आता वेल्डिंग. ते काय दाबून पाहू राहिलं पॅन्डल खाली खाली जात आहे का काय. नाही आता नाही जाऊ राहिलं, आता झालं एकदम फिट्ट. ठीक आहे, इकडून तिकडून पाहू राहिलं. चल तुम्हाला पण दाखवतो नेमकं मी काय झालं होतं. हा आता 1-2 मिनटं एवढं पुसून दे त्याला. बघ हे इथं आहे ना, थांबा तेव्हा ते आतमध्ये वेल्डिंग केली ते रॉड आहे ना तिथं. झालंय ब्रेक पॅन्डलचं काम. चाललो तर आपण घरी. ते बघा समोर जे मंदिर दिसतंय का, ते आपल्या इथलचं मंदिर आहे, मारुती मंदिर. त्याचं काम चालू आहे. ते अगोदर छोटं मंदिर होतं पण आता मोठं बनवलं आहे. पण एखाद दिवशी आपण त्या मंदिराचा पण व्हिडिओ बनवणार आहे. तो पण तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आता आलोत पण आपण घराजवळ. आलो तर आपण घरी. हे बघा गोलू आपला सायकल खेळू राहिला. नीलची सायकल आहे. खेळतो म्हणजे त्याला काय चालवता येत नाही, फक्त घेऊन तशी फिरवत असतो तो. तुम्हीच ऐका आता त्याची बडबड, काय काय बडबड करीत असतो तो. ते बघा आता नीलला सायकलीवर बसवलंय आणि त्याला घेऊन तिकडून तिकडून सायकल फिरू राहिला. आता त्याला वजन तरी हे होईल का त्याचं, जे पण का पहा बरं. पडला असता आता. दोघांची भांडणं पण होतीत लई. आता याला सायकल उचलायची. आता तुम्ही सांगायला उचलन का सायकल. टायगर आला आता. आता बघा ते टायगर सोबत खेळन. त्या टायगरला बघा आता कसं धरतंय ते. टायगरला नुसतं अडवणी करतो तो गोलू. चला आता आपण पण आराम करायला जाऊ. 5 hours later. नेमका व्हिडिओ चालू केला आणि ते बघा किती जोराची वीज चमकली. जोराचा आवाज पण आला आणि नेमका बघा लाईट पण गेली आता सगळी. हे जिथं जिथं दिसतंय तिथं इन्व्हर्टर आहे. आपल्या इथं नाही आहे इन्व्हर्टर. हे बघा सगळी लाईट गेलेली आहे आणि इतका जोराचा आवाज येऊ राहिला. जोराचा पाऊस चालू झाला. थांबा तुम्हाला दाखवतो मी. पण आता नेमकं काय लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसतंय का नाही काय माहिती. पण हे बघा फ्लॅश चालू करून दाखवतंय. कॅमेऱ्यात म्हणजे आपण आपल्या मोबाईलनेच व्हिडिओ शूट करत असतो. पहा तुम्ही पूर्ण लाईट गेलेली आहे. जोराचा पाऊस चालू झाला आहे. पत्र्याचा आवाज येत असेल तुम्हाला, कारण ही आपली जी रूम आहे ना वरची पत्र्याची, त्याच्यात इतका जोराचा आवाज येतो पाऊस चालू झाल्यावर. मगापासून लय जोरात जोरात विजा चमकत होत्या आणि हवा पण लय जोरात सुटली होती. आता काय माहिती आपल्या राशन दुकानावरचं प्लॅस्टिक उडतंय का काय. पहा किती जोरात वीज चमकली. आता मी काय आहे ना व्हिडिओ बंद करतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत.